नमस्कार दर्शको, उजनी धरणाची व वीर धरणाची आपण अपडेट घेणार आहोत। उजनीचे अपडेट आपण जवळपास 2 वर्ष झाले सातत्याने घेत आहोत। तसेच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अपडेट, शेतीविषयक व हवामानाचे अंदाज हेही लवकरात लवकर सुरू करणार आहोत। त्यामुळे अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व मिळवत राहा। इथून पुढे सर्वात लवकर अगोदर तुमच्या मोबाईलवर अपडेट, त्यामुळे सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका व बातम्यांसाठी लाईक अवश्य करा। तर उजनी धरणाची 19 सप्टेंबर शुक्रवारची अपडेट पाहणार आहोत। वीर धरणातून कालपर्यंत जो 3200 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता, तो आत्ता काही वेळापूर्वी 5:30 वाजताच्या परिपत्रकानुसार त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे। ती 7837 क्युसेक्सने नीरा नदीपात्रामध्ये विसर्ग सोडण्यात येत आहे। तरी नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडून मिळाले आहे। आता सकाळी 6च्या अपडेटनुसार सध्या उजनीतून सीनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, बोगदा 200 क्युसेक्स, मेन कॅनॉल 600 क्युसेक्स, तर उजनी धरणाची आत्ताची टक्केवारी 108.88% असून एकूण पाणीसाठा हा 121.99 TMC झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा 58.33 TMC आहे। उजनीत येणारी आवक ही 10,811 क्युसेक्स आहे। परंतु स्थानिक पाणलोट क्षेत्रात झालेला तुफान पाऊस व येत असलेलं वरील धरणातून येत असलेले पाणी याचा परिणाम म्हणून उजनी धरणाची टक्केवारी वाढू लागली असल्या कारणाने उजनी धरणातून कालपर्यंत जो 15,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता, यामध्ये आज सकाळी मध्यरात्री 12:45 वाजता यामध्ये वाढ करण्यात आली व तो 15,000च्या ऐवजी 25,000 क्युसेक्स करण्यात आला। यामध्ये वीज निर्मितीचा 1600 क्युसेक्स असा 26,600 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणातून थेट भीमा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे। तरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता व सावधानता बाळगावी असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनानेही केले। यापुढील सर्व महत्त्वाच्या बातम्या अगदी लवकरात लवकर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बातम्यांसाठी अवश्य लाईक करा।